ब्लाउज बॅग डिझाईन सिरीज. नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. माझ्याकडे जेवढे फॅन्सी ब्लाऊज आहेत किंवा जे डिझाईन्स आहेत त्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही आहे डार्क चॉकलेटी कलरची साडी. त्याला सिल्वर वर्कमध्ये किंवा सिल्वर कलरमध्ये एक बॉर्डर आहे. साडी पूर्ण प्लेनच आहे, थोडंसं त्याच्यावर स्टोन वर्क आहे. माझे प्रत्येक ब्लाऊज हे एल्बोपर्यंतच असतात. जास्तीत जास्त ब्लाऊज एल्बोपर्यंतच आहेत आणि वर 2-3 चुन्या वगैरे आणि विथ पॅडेड ब्लाऊज. कारण जे आपल्या महागातल्या साड्या असतात किंवा कुठंही आपण जातो वगैरे तर आपण ब्रा वगैरे यूज करतो, पण त्या स्ट्रिप्स वगैरे दिसू नये, अनकम्फर्टेबल होतं, म्हणून महागातल्या साड्याचे ब्लाऊज हे पॅडेडच शिवायचे. आणि हा आहे त्याचा बॅक डिझाईन. बॅक डिझाईनमध्ये साडी ब्लाऊज पूर्ण ब्रॉकेड आहे, म्हणून साडीचा थोडासा कापड कट करून त्याला मागे एक बो करून ॲडजस्ट करून घेतला. बो जो आहे तो ॲडजस्टेबल नाही आहे. बो करून घेतला आणि तो तिथं डायरेक्टली स्टिच केलेला आहे. असं करण्याचं कारण, जेव्हाही आपण ब्लाऊज वेअर करतो परत ते बो बांधा, हे करा, हे असं काही नकोच, म्हणून डायरेक्ट बो करून तिथे तो ॲडजस्टेबल करून घेतलेला आहे. फक्त तो दिसण्यासाठी बो आहे, त्याला बांधायचं वगैरे काही नाही. या ब्लाऊजला हुकच नाहीत. ब्लाऊज बॅक डिझाईन पार्ट 2. ही आहे बॉटल ग्रीन कलरची साडी. सध्या ट्रेनिंगमध्ये होती ना ती साडी, आणि याला सिल्वरमध्ये थोडंसं वर्क आहे. हा ब्लाऊज शिवताना बॅकलेस ब्लाऊज शिवलेला आहे, म्हणजे ब्लाऊजच्या मागे जी पट्टी असते ती पट्टी याला नसते. सेम ही एल्बोपर्यंत. स्लीव्ज वर 2-3 चुन्या. बॉडीला अस्तर लावलेला आहे, पण स्लीव्जला अस्तर लावलेलं नाही. त्या ब्लाऊजमध्ये ब्रा वेअर करतच नाहीत, त्यासाठी हा आहे पॅडेड ब्लाऊज. आणि असा याचा मागचा गळा. आणि याला मागं बॅकलेस ब्लाऊज आहे, ह्याला हुक चालत नाहीत, म्हणून याला साईडला एक जीप केलेली आहे. त्यामुळे हा ब्लाऊज आपण वेअर करताना टी शर्ट सारखा वेअर करायचा. असे मागे 2 नॉट. अशा पद्धतीचा हा माझा बॅकलेस ब्लाऊज. साडी खूप भरलेली असेल तर त्याचा ब्लाऊज कसा शिवायचा. ही राणी कलरची किंवा डार्क पिंक कलरची साडी, सुंदर असं त्याला एक ग्रीन कलरचं काठ. समजा जर साडी खूप भरलेली असेल, ब्लाऊज साधा सिंपल शिवायचा. साडी खूप साधी असेल किंवा प्लेन असेल तर त्याच्या अपोजिट ब्लाऊज शिवायचा, म्हणजे जरासं छान किंवा ब्रॉकेडमध्ये ब्लाऊज शिवायचा. सेम हा ही एल्बोपर्यंत. स्लीव्ज वर 2-3 चुन्या. कटोरी नको म्हणून प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज, आणि मागं साधं सिंपल असं हा गळा. पुढंही अशाच प्रकारे शोल्डर वगैरे लूज होऊ नये म्हणून प्रत्येक ब्लाऊजला अशी डोरी. पुढं हा असा हा राऊंड कटवर्कमध्ये, आणि मागं सुद्धाही सेम असंच. सेम पूर्ण नॉर्मल गोल गळाही शिवता आला असता, पण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून यावेळेस हे असं केलेलं. ही लाल कलरची ऑर्गॅन्झा साडी. त्याला छान असं हे गोंडे लावून घेतलेले आहेत. साडी ऑर्गॅन्झा आहे. ऑर्गॅन्झा कापड म्हणलं ब्लाऊजमध्ये खूप छान असे पॅटर्न तयार करता येतात. तर त्याचा हा असा ब्लाऊज पूर्ण भरलेला आहे. तो मला तसा नको होता, थोडासा ऑर्गॅन्झामध्ये हवा होता, म्हणून हा अशा प्रकारे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. सेम एल्बोपर्यंत स्लीव्ज, पॅडेड ब्लाऊज. हे मागे अशा प्रकारचं बॅक डिझाईन. शोल्डर खाली उतरू नये म्हणून एक दोरी, आणि हे त्याचे स्लीव्ज. साडीचा एक 4 ते 5 इंच तुकडा कट करायचा आणि स्लीव्जला वर अशा प्रकारे फुगा करून तो तिथे लावून द्यायचा. अशा प्रकारे केला की ऑर्गॅन्झा साडी फॅन्सी वेअर असते, ती पार्टीमध्ये सुद्धाही वेअर करता येते म्हणून. आणि असा थोडासा ब्लाऊजचा वेगळा पॅटर्न. ही दोरी काढली की ब्लाऊज एकामध्ये 2 होतो. हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर कसा दिसेल व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहालच. ब्लाऊज डिझाईन पार्ट 5. तर ही आहे मैसूर सिल्क साडी. त्याला छान असं सुंदर ट्रॅडिशनल गोंडे बांधून घेतलेला आहे. सेम रनिंगमध्ये ब्लाऊज डबल बॉर्डर आहेत त्याला. त्याचा हा रनिंग ब्लाऊज. एल्बो स्लीव्ज डबल बॉर्डर असल्यामुळे दोन्ही बॉर्डर येथे ठेवलेले आहेत. वर थोडेसे चुना वगैरे
आणि हा बॅकलेस ब्लाऊज आहे, त्यामुळे हा पॅडेड ब्लाऊज पूर्ण चौकोनी गळा आणि त्याला खाली क्रिसक्रॉसमध्ये अशी ही दोरी फिक्स असेल तर ब्लाऊज आहे तसा बसतो. दोरी जर फिक्स नसेल तर ब्लाऊजचे एकात 2 पार्ट होतात, डावी बाजू एकीकडं, उजवी बाजू एकीकडं. असं होऊ नये म्हणून आपण ती दोरी तिथं फिक्सही करू शकतो किंवा ॲडजस्टसुद्धाही करू शकतो. ब्लाऊज बॅक डिझाईन हे टॉप 5 ब्लाऊज डिझाईन ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहेत. आणखी टॉप 5 व्हिडिओ येतील, त्यासाठी श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये.